वयाच्या 70व्या वर्षीही यशवंतरावांना घरात एकटे राहण्याची वेळ आली होती. ते भुकेने खूप व्याकुळ झाले होते. त्यांना थोडेफार जेवण बनवता येत होते, पण घरात बनवायला काहीही शिल्लक नव्हते. काय करायचं त्यांना काहीच सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला फोन लावला. हॅलो बाळा, सिद्धार्थ कसा आहेस आणि घरी परत कधी येणार आहेस? तू तर म्हणाला होतास की 4-5 दिवसात परत येईल, पण पूर्ण आठवडा झाला आहे. यावर तिकडून सिद्धार्थ म्हणाला, बाबा आता माणूस बाहेर कुठे फिरायला गेला तर 2-4 दिवस मागे पुढे होतातच ना. आता लगेच आमचा परत येण्याचा काहीच प्लॅन नाही. या रविवारी मेघाची लहान बहीण म्हणजे माझ्या मेहुणीची एंगेजमेंट आहे. आता आम्ही त्यानंतरच घरी येऊ. आम्हाला किमान 1 आठवडा तरी लागेल. हे ऐकून यशवंतराव म्हणाले, पण बाळा इतके दिवस मी इथे कसा राहणार? घरात जो काही किराणा होता तोही संपला आहे. आज सकाळपासून मी काही खाल्लेले नाही आणि काही आणायला पैसेही नाहीत माझ्याजवळ. मला भूकही सहन होत नाही. आता भुकेने जीव जायचा बाकी राहिला आहे. बोलता बोलता यशवंतराव रडू लागले. तेव्हा त्यांचा मुलगा सिद्धार्थ म्हणाला, तुमची पण कमाल आहे बाबा. तुमच्या सुनेने तुमच्यासाठी इतका किराणा भरून ठेवला होता आणि तुम्ही तो इतक्या लवकर संपवलात. तेव्हा यशवंतराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, नाही बाळा, जेमतेम 4-5 दिवसांचाच किराणा होता आणि तो आता संपला आहे. सिद्धार्थ म्हणाला, आता काही झालं तरी माझं येणं पॉसिबल नाही. एंगेजमेंटसाठी अजून आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि पार्टीची सर्व तयारीसुद्धा बघायची आहे. सध्या मेघाचा भाऊ काही कामानिमित्त परदेशात गेला आहे, त्यामुळे बाबांसोबत मिळून मला सगळे बघायचे आहे. आता सध्या तुम्ही किराणा दुकानात जाऊन उधार सामान घेऊन या आणि काम चालवून घ्या. जेव्हा मी येईल तेव्हा त्यांचा हिशोब करीन. यशवंतराव काही बोलणार की तितक्यात त्यांना फोनमधून आवाज ऐकू आला. सिद्धार्थ, कुठे आहात तुम्ही? तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, हो आलोच. ठीक आहे बाबा, मला खूप काम आहे, ठेवतो फोन आता. सिद्धार्थने फोन ठेवला होता, पण तो जे काही बोलला त्यावर यशवंतराव यांना अजिबात विश्वास बसत नव्हता. ते विचार करू लागले, जेव्हा हाच मुलगा लहान होता आणि घरात किराणा कमी होता तेव्हा आम्ही लोक उपाशीपोटी झोपत होतो, पण त्याला कधीच उपाशी ठेवले नाही. आणि आज तोच मुलगा 5 दिवसाचा किराणा घरात ठेवून आपल्या वडिलांना एकट्याला सोडून निघून गेला आणि तिकडे आपल्या सासू सासऱ्यांची चमचागिरी करत आहे. मुलं इतकी का बदलतात की आईवडिलांचे दुःखही त्यांना दिसत नाही. विचार करून यशवंतराव यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्यांना भूकही खूप लागली होती. शेवटी ते किराणा दुकानावर गेले आणि दुकानदाराला किराणा उधार देण्यास सांगितले, पण त्याने किराणा देण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी नाईलाजाने यशवंतराव आपल्या घरी परत आले. पण आता काय करावे त्यांना काहीच सुचत नव्हते. बसल्या बसल्या त्यांच्या मनात काही विचार आला आणि ते पटकन घराला लॉक लावून जवळच्या मंदिरात निघून गेले. पाहिले तर मंदिरात प्रसाद वाटप सुरू होता. त्यांनी एका वाटीमध्ये प्रसाद घेतला आणि मंदिराच्या पायऱ्यांवर बसून खाऊ लागले. पण त्यांच्या मनात विचार सुरू होते की शेवटी असे किती दिवस चालणार, कारण मुलांना घरी यायला अजून आठवडा बाकी होता. थोड्या वेळाने जेव्हा ते मंदिरातून त्यांच्या घरी यायला निघाले तेव्हा 7 ते 8 वर्षाची 2 लहान मुलं त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, काका पेरू विकत घ्या, 30 रुपये किलो आहेत. त्यांना पाहून जयशंकर विचार करू लागले आणि त्यांनी त्या मुलांना विचारले, बाळा हे पेरू तुम्ही कुठून आणले आहेत? काका, मंदिराच्या मागे एक खूप मोठा बगीचा आहे. ज्या काकांची ती बाग आहे ते आम्हाला पेरू विकण्याच्या बदल्यात काही पैसे देतात. काका तुम्ही पेरू घेणार का? नाही बाळा, मला नाही पाहिजे, असे म्हणत यशवंतराव त्यांच्या घरी परत आले. पण घरी येऊन विचार करू लागले की जर ती लहान लहान मुलं स्वतः कमावून खाऊ शकतात तर मी का नाही. दुसऱ्या दिवशी यशवंतराव सुद्धा मंदिराच्या मागच्या बागेत गेले आणि थोड्याच वेळात मंदिराच्या बाहेर बसून त्यांनी फळ विकणे सुरूही केले. दिवसभरात ते किमान स्वतःचा खर्च तर काढू शकत होते,
पण लोक उगाच त्यांच्या मुलाला चुकीचा समजायला नको हा विचार करून त्यांनी आपले तोंड एका फडक्याने झाकून घेतले होते, जेणेकरून त्यांना कोणी ओळखायला नको. असे करत करत आज 4 दिवस झाले होते. आज जेव्हा यशवंतराव फळं विकायला बसले तेव्हा पाहिले की वातावरण खराब आहे. त्यांच्या कानावर बातमीही आली होती की आज वादळ येण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी घरातून बाहेर पडू नये. पण तरीही यशवंतराव तिथे फळं विकायला येऊन बसले. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा सगळेच लोक आपापल्या घरी निघून गेले, पण यशवंतराव अजूनही तिथेच बसले होते. त्यांना वाटले की काही फळं विकली जातील तर त्यांचा दिवसाचा खर्च निघून जाईल. अशा खराब वातावरणात एका म्हाताऱ्या माणसाला तिथे बसलेले पाहून एक न्यूज रिपोर्टर तिथे आला आणि व्हिडिओ बनवू लागला आणि म्हणाला की मजबुरी ही माणसाकडून काय काय करून घेते. अशा खराब वातावरणात इतक्या वादळातही हा म्हातारा माणूस बाहेर निघालाय आणि मजबूर झालाय. ज्या वेळेस तो न्यूज रिपोर्टर व्हिडिओ बनवत होता त्याच वेळेस जोरात वादळ सुरू झालं आणि यशवंतराव यांचे कापड, ज्याने त्यांचे तोंड झाकले होते, ते कापड अचानक हवेत उडाले आणि ते घाबरून पटकन आपले सामान उचलून तिथून निघून गेले. काही वेळाने बाहेर आलेले वादळ शांत झाले, पण यशवंतराव यांच्या अश्रूंचे वादळ थांबण्याचे नाव घेत नव्हते. म्हातारपणात बायको गेल्यानंतर त्यांचे असे हाल होतील त्यांनी कधी विचारही केला नव्हता. यशवंतराव आणि राधाताई यांना एक मुलगा सिद्धार्थ आणि एक मुलगी प्रीती होती. सिद्धार्थ हा लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा जास्त लाडका होता. त्यांना आपल्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या. सिद्धार्थ अभ्यासात भरपूर हुशार होता, त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणासाठी यशवंतराव यांनी पुण्यातील सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये त्याचे ॲडमिशन करून दिले आणि मुलगी प्रीतीचे एक चांगले स्थळ बघून लग्न लावून दिले. कॉलेजमध्ये असतानाच सिद्धार्थ आणि मेघाची भेट झाली. सिद्धार्थ दिसायला सुंदर असल्यामुळे मेघाला तो पहिल्या नजरेतच आवडला होता. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यानंतर सिद्धार्थला खूप चांगली नोकरीही मिळाली होती. पण इकडे त्याची आई राधाताई खूप जास्त आजारी राहू लागल्या होत्या, म्हणून यशवंतरावांनी सिद्धार्थसाठी स्थळ बघणे सुरू केले, जेणेकरून घरी सून आल्यानंतर घराला सांभाळू शकेल. तेव्हा सिद्धार्थने त्यांना सांगितले की तो मेघावर प्रेम करतो. हे ऐकून यशवंतराव यांना खूप आनंद झाला, पण नंतर कळाले की मेघाचे वडील खूप पैसेवाले आहेत. परंतु यशवंतराव आणि राधाताई यांना श्रीमंत घराच्या मुलीला आपल्या घरातली सून बनवून घ्यायचे नव्हते. त्यांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या घराला सांभाळून घेईल. पण मेघा आणि सिद्धार्थने एकमेकांसोबत लग्न करण्याचा निश्चय केलाच होता आणि मेघाचे वडील आपल्या मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवत होते. त्यामुळे सिद्धार्थच्या हट्टापुढे त्याच्या आईवडिलांची इच्छा नसतानाही त्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा लागला. लग्नानंतर 1 महिना तर सिद्धार्थ आणि मेघा महिनाभर बाहेर फिरायला आणि शॉपिंग करण्यात व्यस्त होते. त्यानंतरही मेघा बऱ्याच वेळा मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून जायची किंवा तिच्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलावून सर्व मैत्रिणींसोबत पत्ते खेळायची, ड्रिंक करायची आणि नाचायची सुद्धा. पण धार्मिक असलेल्या राधाताई यांना मात्र या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यामुळे एक दिवस त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की सुनबाई, या सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या सुनेला शोभत नाही. सुनबाईचे असे शब्द ऐकताच मेघाने घरात महाभारत सुरू केले आणि तिच्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले की तिच्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ केलेले तिला अजिबात आवडत नाही. सिद्धार्थने त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितले की तिला कोणत्याही गोष्टीत थांबवायचे नाही. आपल्या सुनेचे असे रंग पाहून राधाताई आणि यशवंतराव स्तब्ध झाले. हळूहळू राधाताई यांची तब्येत जास्त खराब राहू लागली आणि मग एक दिवस त्या त्यांच्या पती यशवंतराव यांना या जगात एकट्याला सोडून निघून गेल्या. यशवंतराव यांची मुलगी प्रीती कधी कधी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी येत होती, जेणेकरून त्यांना एकटं वाटायला नको. पण मेघाला आपल्या नणंदबाईचे सारखे घरी येणे आवडत नव्हते. त्यानंतर बराच काळ लोटला. जवळजवळ 2 वर्षानंतर मेघा आणि सिद्धार्थ यांना एक गोंडस मुलगा झाला. जेव्हा त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीचे 2 दिवस आधीच
मेघाच्या माहेरची लोक तिच्या घरी पोहोचले. सिद्धार्थची बहीण प्रीतीही मोठ्या उत्साहाने त्या पार्टीत समाविष्ट झाली. त्याच वेळेस मेघाने तिच्या आईसोबत मिळून आपल्या नंदेच्या विरुद्ध कट केला. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रीती तिच्या घरी जायला निघाली त्यावेळी मेघाने घरात ओरडायला सुरुवात केली की तिच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. असं म्हणत तिने आधी इकडे तिकडे बांगड्या शोधण्याचा देखावा केला आणि मग आपल्या नंदेची बॅग सगळ्यांसमोर चेक करू लागली आणि कपड्यांच्या मध्ये आपल्या आईच्या बांगड्या पाहून तिने घर डोक्यावरच घेतले. बघ सिद्धार्थ, काय केलं तुझ्या ताईने. आजपर्यंत इतक्या महागड्या बांगड्या कधी पाहिल्या नसतील ना. तिला हव्या होत्या तर मागून घेतल्या असत्या, पण अशा पद्धतीने चोरी करणे. सिद्धार्थनेही त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हे पाहून प्रीती आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिली. आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन ती त्या दिवशी तिच्या सासरी तर निघून गेली, पण पुन्हा कधीच परत घरी आली नाही. पण जाता जाता तिने मेघाला सांगितले की जरा देवालाही घाबर. जो आरोप तू माझ्यावर लावला आहेस एक दिवस तुझ्यावरही तसाच येईल. असे बोलून ती रडत तिच्या घरी निघून गेली. तर दुसरीकडे मुलीवर चोरीचा आरोप लावल्यामुळे यशवंतराव आतून पूर्णपणे तुटले होते. त्यांच्या मुलीने माहेरी येणेही बंद केले होते. कधीतरी फोन करून ती वडिलांची चौकशी करत होती. हळूहळू यशवंतरावांची तब्येतही थोडी खराब राहू लागली. एक दिवस मेघाच्या आईवडिलांचा फोन आला आणि म्हणाले, बाळा, मेघा तुझ्या लहान बहिणीसाठी स्थळ पाहिले आहे. आम्हाला तर सर्व काही ठीक वाटत आहे. एकदा येऊन तुम्हीही बघून घ्या. असंही मुलांना उन्हाळी सुट्टी आहे. आला तर काही दिवस इथेच थांबा. याबद्दल जेव्हा मेघा सिद्धार्थसोबत बोलली तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, जर आपण काही दिवसांसाठी तिथे राहायला गेलो तर मग इथे बाबा एकटे कसे राहतील. यावर मेघा भडकली. आता आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत घेऊन फिरणार का. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, अरे मी असं कधी म्हणालो, पण तूच एकदा विचार करून बघ. महिना झाला कामवाली बाई सुट्टी घेऊन गावी गेली आहे. मग बाबा एकटे कसे राहतील. त्यांना जेवण कोण बनवून देणार. तेव्हा मेघा म्हणाली, अच्छा, तर आता आपल्या वडिलांच्या प्रती प्रेम जागृत झाले आहे तुला. माझी तर अजिबात चिंता नाही ना. आणि असेही त्यांना पोळ्या बनवता येतात. अगं मेघा, त्यांची तब्येतही बरी नाही. काय झाले त्यांच्या तब्येतीला. चांगले धडधाकट तर दिसत आहे. रोज सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला जाऊ शकतात. तर इथे उभे राहून स्वतःसाठी 2 पोळ्या बनवू शकत नाही का. मी त्यांच्यासाठी घरात किराणा सामान ठेवून जाईन. फक्त बनवायचे आणि खायचे आहे. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, बरं ठीक आहे. तुझ्याशी वाद घालून आजपर्यंत कधी जिंकलो आहे का मी. असं म्हणत सिद्धार्थ त्याच्या ऑफिसला जायला निघाला. तेव्हाच मेघाने आवाज दिला, सिद्धार्थ, माझ्या माहेरी घेऊन जाण्यासाठी येताना एखादे गिफ्ट घेऊन ये. माझे आईवडील आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही गिफ्ट देऊनच जातात. सिद्धार्थ हो बोलून ऑफिसला जायला निघाला. संध्याकाळी यशवंतराव यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला. त्याच वेळेस त्यांचा नातू त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, आजोबा, आम्ही आजीच्या घरी जाणार. खूप मजा मस्ती करणार, पण आम्ही तुम्हाला नाही घेऊन जाणार. तुम्ही एकटे इथेच राहा. असे म्हणत त्यांचा नातू हसू लागला. हे ऐकून यशवंतराव हैराण झाले. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, कुठे हरवला यशवंत. तेव्हा यशवंतराव खोटे हसत म्हणाले, अरे काही नाही. हा तर असाच मस्ती करत आहे. जर मुलगा आणि सून कुठे बाहेर जातील तर मला सांगून जाणार नाही का. आणि असेही त्यांना जायचं असेल तर त्यांनी जावं. इथे इतके दिवस मी एकट्याने जगलो तर पुढेही जगेल. काहीच नाही तर मी स्वतःसाठी 2 पोळ्या तर बनवू शकतो. हे सांगताना यशवंतरावांना भरून आले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर यशवंतरावांचे मित्र त्यांच्या घरी निघून गेले. पण त्यांच्या नातवाने जे सांगितले ते यशवंतरावांच्या मनात अजूनही रेंगाळत होते. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकवरून घरी परतल्यानंतर ते अंगणात बसून आपला मुलगा बाहेर येण्याची वाट पाहू लागले. त्यांची सून मेघा बाहेर येताच यशवंतराव म्हणाले, अगं सुनबाई, सिद्धार्थ तयार झाला का. तो अजून बाहेर का आला नाही. आज ऑफिसला जाणार नाही का. तेव्हा मेघा रागातच म्हणाली, का. आता काय काम आले जे त्यांच्याबद्दल विचारत आहात.
नक्कीच काही ना काही हवे असेल, तेव्हाच त्यांची वाट पाहिली जात आहे. कधीतरी सुखाने राहून देत जा. बिचारे यशवंतराव काहीच बोलले नाही. तितक्यात सिद्धार्थ तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, अगं मेघा, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, पटकन नाश्ता दे. हो आणते, असे म्हणत मेघा किचनमध्ये गेली. तेव्हा यशवंतराव सिद्धार्थला म्हणाले, बाळा, माझी पेन्शन आणली आहे का? मला काही पैसे हवेत. माझेच पैसे मागायला मला तुमच्यासमोर हात पसरवणे चांगले वाटत नाही. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, पण बाबा, आम्ही तुमची काय उणीव ठेवली आहे जी आम्ही पूर्ण केली नाही? तुमची प्रत्येक गरज आम्ही पूर्ण करतो. आणि असेही मी तुमचे पेन्शन आणि माझा पगार मेघाच्या हातात देतो, कारण घर तर ती चालवते. पण तरी जर तुम्हाला काही पैसे हवे असतील तर तुम्ही तिच्याकडून मागू शकता. हे ऐकून यशवंतराव म्हणाले, बरं मला एक सांग, तुम्ही लोक कुठे बाहेर जात आहात का? तितक्यात मेघा बाहेर आली आणि म्हणाली, अजून आपले काही ठरलेही नाही आणि लगेच यांची जासूसी चालू झाली. तरी मी तुम्हाला सांगत होती की बाबा दाराला कान लावून आपले सगळे बोलणे ऐकत असतात. या घरात आपली प्रायव्हसी आहे की नाही? तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, बाबा, तुम्हाला हे शोभत नाही. असे मुलाचे आणि सुनेचे बोलणे चोरून ऐकणे चुकीचे आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा यशवंतराव म्हणाले, पण बाळा, मी तुमचे कोणतेही बोलणे ऐकले नाही. तुला आपल्या वडिलांवर एवढाही विश्वास नाही का? मला ही गोष्ट बंटीने सांगितली, म्हणून मी काही पैसे स्वतःसाठी खर्च करायला मागत होतो. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, तो लहान आहे म्हणून सांगितले असेल. आणि हो, आम्ही 5 दिवसांसाठी काही कामानिमित्त मेघाच्या माहेरी जात आहोत. तिच्या आईवडिलांनी बोलावले आहे. तेव्हा यशवंतराव म्हणाले, पण बाळा, 5 दिवस मी एकटा कसा राहणार? तेव्हा मेघा रागात म्हणाली की आम्ही कुठे जायला निघालो की यांची नाटकी सुरू होतात. आमची काही इच्छा आहे की नाही? आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करण्यातच घालवायचे का? आम्हाला स्वतःची काही लाईफ आहे की नाही? आम्ही परवा जाणार आहोत आणि हे फिक्स आहे. एवढं बोलून मेघा आतमध्ये निघून गेली आणि सिद्धार्थ ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर मेघाने नेहमीप्रमाणे यशवंतरावांकडून झाडू पोछा करून घेतला आणि भाजी कापायला दिली आणि ती तिच्या शॉपिंगसाठी बाजारात निघून गेली. ज्या दिवशी ते लोक जाणार होते तेव्हा मेघाने त्यांना 2,000 रुपये दिले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. तितक्यात मेघा म्हणाली की उद्या महिन्याची 1 तारीख आहे. दूध, पेपर आणि केबलवाले येतील. त्यांना हे पैसे द्यायचे आहेत. घरात किराणा आहे, तो पुरेसा आहे. तुम्हाला फळभाजी घ्यायची गरज नाही. तुमची औषधे आम्ही आधीच आणून ठेवली आहे. त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुम्हाला पैशांची गरज भासेल. बिचारे यशवंतराव गुपचूप मान हलवून होकार दिला आणि त्यानंतर ते निघून गेले. पण आठवडा उलटून गेला तरी त्यांची मुलं आली नाही. त्यामुळे मजबुरीने त्यांना पोट भरण्यासाठी फळं विकावी लागली. ते या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच अचानक त्यांच्या मुलीचा फोन आला. बाबा, कसे आहात तुम्ही? तुमची तब्येत कशी आहे? मुलीने आपुलकीने केलेली विचारपूस पाहून त्यांचे मन भरून आले. मी ठीक आहे बाळा. तुझा भाऊ त्याची बायको मुलाला घेऊन काही दिवसांसाठी त्याच्या सासरवाडीला गेला आहे. हे ऐकून मुलगी म्हणाली, काही दिवसांसाठी म्हणजे? याचा अर्थ तुम्ही घरी एकटेच राहत आहात? मग जेवण कोण बनवतं आणि बाकीचे काम ते कोण करतं? अगं बाळा, माझी काळजी करू नको. तुझी आई गेल्यानंतर जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई करणे ही सगळी कामे शिकलो आहे. आणि मग स्वतःसाठी 2 पोळ्या बनवायला काय हरकत आहे? हे ऐकताच प्रीतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या वडिलांना 1 ग्लास पाण्यासाठी कधी किचनमध्ये जाण्याची गरज पडली नाही, ते आज आई नसताना घरातील सगळी कामं करत आहे. पण त्यानंतर प्रीती काहीच बोलू शकली नाही आणि तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव स्वतःसाठी नाश्ता बनवत होते. त्याच वेळेस दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले तर समोर प्रीतीला पाहून ते आश्चर्यचकित झाले. इतक्या दिवसानंतर मुलीला पाहिल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. तितक्यातच प्रीतीची मुले आजोबा आजोबा करत त्यांच्या पायाजवळ आली. यशवंतरावांनी त्यांना प्रेमाने कवटाळले आणि खूप प्रेम करू लागले, कारण बऱ्याच दिवसांनी त्यांनी आपल्या नातवंडांना समोरासमोर पाहिले होते.
नाहीतर आतापर्यंत ते व्हिडिओ कॉलवरच त्यांच्याशी बोलायचे. मग म्हणाली ती काय करू बाबा, ज्या घरात माझा आदर नाही मी तिथे कशी येऊ शकते. वहिनीने माझ्यासोबत जे काही केले होते आजपर्यंत मी तो अपमान विसरू शकलेली नाही. त्यामुळे इच्छा असूनही मी बाहेर येऊ शकत नाही. पण तुम्हाला एकटे कसे सोडणार. तेव्हा त्यांचा जावई म्हणाला, बाबा आम्ही इतके परके झालो होतो का की तुम्हाला आम्हाला काहीही सांगायची गरज वाटली नाही. मुलगी आणि जावई यांचे प्रेम पाहून यशवंतराव खूप भावुक झाले आणि ते म्हणाले, बाळा तू चांगले केलेस ते इथे निघून आलेस. अगं मुलीमुळेच तर घराला घरपण असते. पण तुझ्या वहिनीला या सगळ्या गोष्टी समजत नाही. हे बोलणे सुरू असतानाच प्रीतीची मुलं बोलू लागली, आई खूप भूक लागली आहे, मला खायला दे. तेव्हा यशवंतराव म्हणाले, मी लगेच काहीतरी घेऊन येतो. असं बोलून ते स्वयंपाकघरात गेले आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले. पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही. कारण मेघाने आधीच बिस्किट, पेढे आणि इतर नाश्ता कपाटात लॉक करून ठेवला होता. त्याच वेळी प्रीती ही किचनमध्ये आली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका बाबा, मला सांगा मी मदत करते. तेव्हा ते म्हणाले, तुला काय सांगू बाळा, माझ्याच पेन्शनचे पैसे मला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. मलाच कळत नाही मी मुलांना काय खायला देऊ आता. असं बोलता बोलता ते रडू लागले. तेव्हा प्रीती म्हणाली की बस एवढंच ना, एका मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सोडवते बघाच. प्रीतीने मोबाईल घेतला आणि थोड्या वेळातच घरी फळं आणि स्नॅक्स आली. आधी सगळ्यांनी एकत्र बसून फळं खाल्ली, मुलांना स्नॅक्स दिले आणि जेवणही बाहेरूनच मागवले. आपल्या मुलांना जवळ पाहून ते त्यांचा त्रास काही वेळ विसरलेच होते. संध्याकाळी जेव्हा यशवंतराव यांचा एक मित्र त्यांना भेटायला घरी आला तेव्हा घरी सर्वांना पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांचे घर छान भरल्यासारखे वाटत होते. प्रीतीने चटकन त्यांच्यासाठी चहा ठेवला. तेव्हा त्यांचा मित्र यशवंतरावांना म्हणाला की तुझी सून घरात असतानाही मला आजपर्यंत या घरात एक ग्लास पाणीसुद्धा कोणी विचारले नाही आणि आज मुलीने मला एक कप चहा बनवून दिला. हे ऐकून प्रीती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा ते म्हणाले, बाळा एक सांगू का तुला, तू तुझ्या वडिलांना तुझ्यासोबत घेऊन का जात नाहीस. इथे राहून त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. तू एक तर त्यांची काळजी घे, नाहीतर त्यांना त्यांचा हक्क तरी काढून दे. सर्व पैसे तुझा भाऊ आणि वहिनी त्यांच्याकडून काढून घेतात. तुझा भाऊ फक्त तुझ्या वहिनीचंच ऐकतो. यापेक्षा तर माझी परिस्थिती खूप चांगली आहे. आधी मला खूप वाईट वाटायचं की देवाने मला मुलगा का नाही दिला, पण आता वाटतं की देवाने जे काही केलं ते चांगलंच केलं. एक मुलगी आहे जी सासरी तिची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. शिवाय माझी पूर्ण काळजी घेते. एकटा राहतो पण छान जगतो. आणि घरातल्या कामाचं काय आहे, पैसे हातात असेल तर माणूस नोकरांकडून सगळी कामं करून घेतो. हे ऐकून प्रीती विचार करू लागली. तिकडे मामाच्या घरी सिद्धार्थचा मुलगा जेव्हा मोबाईल पाहत होता तेव्हा बसल्या बसल्या जोरात ओरडला, हे तर माझे आजोबा आहे. ही गोष्ट ऐकून मेघा आश्चर्यचकित झाली. तेव्हा बंटी पुन्हा म्हणाला, आई मी आत्ता माझ्या मोबाईलवर आजोबांना पाहिलं. तेव्हा मेघा म्हणाली, कुठे, दाखव मला. तेव्हा त्याने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ लावला. हा तोच व्हिडिओ होता तो वादळ सुरू असताना त्या लोकल न्यूज रिपोर्टरने काढला होता. त्यामध्ये यशवंतराव फळ विकत असताना दिसत होते आणि अशी हेडलाईन होती की शेवटी मजबुरी माणसाला काय काय करायला भाग पडते. पोटाची भूक वय बघत नाही. तो व्हिडिओ पाहून मेघाला धक्का बसला आणि मग मेघाने तो व्हिडिओ तिच्या नवऱ्याला सिद्धार्थला दाखवला आणि म्हणाली, हे बघा तुमचा बाप आपल्या पाठीमागे जगभर आपली बदनामी करतोय. अशी काय कमी ठेवली होती आपण त्यांना. सिद्धार्थला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, हे माझे वडील असू शकत नाही. ठीक आहे, मी आत्ता तुझ्या वडिलांना फोन करून विचारतो. असे म्हणत मेघाने यशवंतरावांना फोन केला. बाबा हा काय तमाशा लावून ठेवला आहे. संपूर्ण शहरात आमची बदनामी का करत आहात. पण काय झालं सुनबाई, मी काय केले आहे. बाबा आम्हाला सगळं कळलं आहे. उगाच आता काही घडलं नसल्यासारखं दाखवू नका. आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला आहे. हे ऐकताच यशवंतरावांना धक्का बसला. पुढे मेघा म्हणाली, मी येऊन बोलते तुमच्याशी
आमच्या येण्याआधी घर पूर्ण स्वच्छ ठेवा. मेघा हे सर्व सांगत असताना अचानक प्रीतीच्या दोन्ही मुलांनी आवाज केला. तेव्हा मेघाने विचारले, मागून कुणाचा आवाज येत आहे? कोणी आले आहे का घरात, की स्वतःच कोणाला तरी फोन करून बोलावून घेतले तुम्ही? तेव्हा यशवंतराव खूप गडबडले आणि म्हणाले, सुनबाई हे गोष्ट अशी आहे की तुम्ही मला नीट का सांगत नाही हे ते काय करत आहात? तेवढ्यात प्रीती पुढे आली आणि म्हणाली, बाबा मला फोन द्या, मी बोलते. काय झालं वहिनी? मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली आहे. तेव्हा मेघा म्हणाली, आधी आमच्या घरातून सगळे असताना चोरी केली होती आणि आता आमच्या पाठीमागे आमचं घर लुटायला आली आहेस का? इतकी वर्ष कधी घराकडे फिरकली नाही आणि मग आज कशी आलीस? तेव्हा प्रीती म्हणाली, तुमचं घर हे घर माझं नाही का? आणि मी तुमच्यावर नाराज होती, माझ्या वडिलांवर नाही. तुम्ही तुमच्या माहेरी आहात तर तिथे शांततेने राहा. इथे पुन्हा पुन्हा फोन करण्याची गरज नाही. तेव्हा मेघा तिच्यावर भडकते आणि म्हणाली, फोन तर मी आता पोलिसांना लावीन. मागच्या वेळेस मी तुला असंच सोडलं होतं, पण आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. तेव्हा प्रीती म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर, असं म्हणून प्रीतीने फोन ठेवून दिला. हे ऐकून यशवंतराव खूप घाबरले आणि म्हणाले, हे तू काय केलं बाळा? तुझा भाऊ आणि वहिनी इथे येऊन घर डोक्यावर घेतील. तेव्हा प्रीती म्हणाली, अहो बाबा, यात घाबरायचं काय आहे? हे घर तुमचं आहे, तुमच्या नावावर आहे, हे तुम्ही विसरलात का? आता या गोष्टीवर निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे की तुम्हाला तुमचे म्हातारपण कसे काढायचे आहे. स्वतःचे पैसे असूनही आपल्या मुलांसमोर आणि सुनेसमोर हात पसरायचे आहेत की तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे आहे? हे ऐकून यशवंतराव विचार करण्यास मजबूर झाले. मग त्यांनी त्यांच्या मित्रासोबत जाऊन एका वकिलाला घरी बोलावले आणि त्याच्यासोबत पूर्ण चर्चा केली. तिकडे जेव्हा मेघाने फोनवर झालेली सर्व गोष्ट तिच्या नवऱ्याला सिद्धार्थला सांगितली, तेव्हा ते दोघं आपल्या मुलाला घेऊन ताबडतोब दुसऱ्या दिवशी घरी पोचले. घरी येताच मेघा आपल्या नणंदबाईवर तुटून पडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत इतक्या उद्धटपणे बोलण्याची? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ. तेव्हा सिद्धार्थसुद्धा म्हणाला, आत्ताच्या आत्ता सामान उचलायचं आणि तुझ्या मुलांना घेऊन माझ्या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा प्रीती म्हणाली, मला तर वाटत होतं की वहिनी परकी आहे. कमीत कमी तू तरी वडिलांचा त्रास समजावून घेणार, पण तू तर त्यांनाही मागे टाकलं. आणि राहिली गोष्ट या घरातून बाहेर निघण्याची, तर हे घर माझंही आहे, माझाही या घरात समान हिस्सा आहे. ही गोष्ट वेगळी आहे की मी आजपर्यंत कधीच माझा हिस्सा मागितला नाही. हे ऐकून मेघा आणखीच भडकली आणि आपल्या नणंदबाईवर हात उचलणार की तेवढ्यात यशवंतराव म्हणाले, खबरदार सुनबाई, जर माझ्या मुलीला हातही लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. तेव्हा मेघा म्हणाली, आज तुमची ही हिंमत वाढलेली दिसत आहे. मुलीने जास्तच काहीतरी खायला घातलंय वाटतं. तेव्हाच आवाजात तेवढा जोश आला आहे. तेवढ्यात मेघाचा मुलगा स्नॅक्स घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, बघ आई, किचनमध्ये किती सामान आहे ते. तेव्हा मेघा म्हणाली, हे सगळं मी नंतर बघीन, पण याआधी या बाप लेकीला मी सोडणार नाही. आताच्या आता चालते व्हा माझ्या घरातून. हे ऐकताच यशवंतराव यांचा संयम तुटला आणि ते मोठ्या रागाने म्हणाले, नालायक मुली, तुझ्या आईवडिलांनी तुला जराही संस्कार दिले नाहीत किंवा मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हेही शिकवलं नाही. आजपर्यंत मी तुझं सगळं सहन करत आलो, पण आता नाही. हे घर माझं आहे आणि माझी मुलगी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा सिद्धार्थ रागातच म्हणाला, बाबा, तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे का? तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असं बोलायची? तेव्हा यशवंतरावांनी त्यांच्या मुलाला एक जोरात कानाखाली दिली. नालायक मुला, तुझ्या बायकोला आणि मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आम्ही या घरातून बाहेर जाणार नाही. त्याच वेळेस वकील आत आले आणि म्हणाले, का नाही जाऊ शकत? हे घर आजही तुमच्या वडिलांच्या नावावर आहे आणि तुम्ही लोक तर त्यांच्या पेन्शनचे पैसेही ठेवून घेता. हा तुमचा गुन्हाच आहे. हे ऐकून सिद्धार्थला धक्काच बसला. तेव्हा वकील साहेबांनी कोर्टाचे कागद त्याच्या हातात दिले आणि म्हणाले, एका आठवड्याच्या आत तुम्हाला हे घर खाली करायचं आहे आणि आजपर्यंत तुमच्या वडिलांच्या पेन्शनचे जितके पैसे तुम्ही खर्च केले आहेत
ते तुम्हाला परत करायचे आहेत, नाहीतर जेलमध्ये जावं लागेल. हे ऐकून सिद्धार्थ आणि मेघाचे होश उडाले. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा सिद्धार्थने हळूच मेघाला इशारा केला आणि दोघे आपल्या वडिलांच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण यशवंतरावांनी ठरवलं होतं की ते कमजोर पडणार नाही. ते मोठ्या आवाजात म्हणाले, हे तुमचे दिखाव्याचे अश्रू तुमच्या लोकांकडे ठेवा. मला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे. खरं सांगितलं होतं माझ्या मुलीने की मी आजपर्यंत माझा आवाज उठवला नाही, ज्या कारणास्तव तुम्ही लोकांनी मला एका भिकाऱ्यासारखं आयुष्य जगायला मजबूर केलं. पण आता मला तुम्हा दोघांचं तोंडही पाहायचं नाही. आताच्या आता निघून जा माझ्या घरातून, असे म्हणून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. 3 दिवसानंतर सिद्धार्थ त्याची बायको आणि मुलाला घेऊन ते घर सोडून निघून गेला. आता यशवंतराव त्या घरात एकटे राहत होते. पण त्यांची मुलगी प्रीतीला तिच्या वडिलांची चिंता सतावत होती, म्हणून तिने तिच्या वडिलांना तिच्यासोबत येण्यास सांगितले. पण यशवंतरावांनी तिच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि म्हणाले, बाळा, मुलीच्या घरी राहणं आईवडिलांना शोभा देत नाही. तेव्हा प्रीतीने या गोष्टीवर उपाय शोधला आणि त्यांची अर्धी खोली भाड्याने दिली आणि आपल्या वडिलांच्या देखभालीसाठी एक नोकरही ठेवला, जो दिवसभर त्यांचं कामही करायचा आणि रात्री त्यांची काळजीही घ्यायचा. प्रीती दर दिवशी आपल्या वडिलांना फोन करायची, त्यांची हालचाल विचारायची आणि आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना घेऊन त्यांना भेटायला यायची. आता यशवंतराव आपल्या मर्जीप्रमाणे आपलं आयुष्य जगू लागले. आपल्या मित्रांच्या सोबत सकाळ संध्याकाळ गार्डनमध्ये तर कधी मंदिरात जाऊ लागले. त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे जात होता. मुलाशी नातं तोडून आता त्यांनी स्वतःलाही समजावलं होतं की आता त्यांच्या आयुष्यात मुलासाठी जागा नाही. तर दुसरीकडे आपल्या वडिलांसोबत वाईट वागल्यानंतर त्यांचा मुलगा शांतीने कसा राहू शकत होता. वडिलांनी घरातून काढल्यानंतर सिद्धार्थ आणि मेघा एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण आता त्यांच्याकडे वडिलांची पेन्शनही नव्हती आणि घराचं भाडं वाढलं होतं. खूप हालाकीचे जीवन ते दोघे जगत होते. आता त्या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. एक दिवस नवऱ्याशी खूप भांडून मेघा तिच्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. दरवेळेसप्रमाणे मेघाची वहिनी तिची खूप सेवा करत होती. पण काही दिवसानंतर हळूहळू मेघा तिच्या वहिनीच्या नजरेत खटकू लागली आणि वहिनीचा व्यवहार मेघाच्या प्रती बदलू लागला. आता तिची वहिनी तिच्यापासून सुटका करून घेण्याचे उपाय शोधू लागली. त्याच दरम्यान आईवडील तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिने एक योजना आखली आणि मेघाची वहिनी संधीची वाट पाहत होती. शेवटी मेघासोबत तेच झालं जे तिने तिच्या नंदेसोबत केलं होतं. एक दिवस तिची वहिनी इकडे तिकडे बघत म्हणाली, माझी सोन्याची चैन कुठे मिळत नाही. खूप महागडी होती. त्यांनी सगळीकडे शोधलं पण कुठेच मिळाली नाही. मग मेघाच्या वहिनीने सगळ्यांसमोर मेघाचे कपाट उघडले आणि तिचे कपडे काढून शोधू लागले. हे पाहून मेघा रागातच म्हणाली, हे काय करत आहात वहिनी? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तेवढ्यात अचानक कपड्यांमधून तिच्या वहिनीची चैन निघाली. हे पाहून मेघा आश्चर्यचकित झाली. तिने तिच्या भावाकडे आशेच्या नजरेने पाहिले. तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला, मेघा, जर तुला काही पाहिजे होतं तर माझ्याकडून मागितलं असतं, पण अशी चोरी करण्याची काय गरज होती? हे ऐकताच मेघाला काय बोलावं सुचत नव्हतं. आज तिला तो दिवस आठवला होता जेव्हा काही वर्षापूर्वी तिने तिच्या नंदेवर चोरीचा आरोप केला होता आणि तिची नणंद सगळ्या लोकांसमोर गुन्हेगार झाली होती. आज मेघाला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली होती. तिचं हस्तखेळतं कुटुंब फक्त तिच्या चुकांमुळे उद्ध्वस्त झालं होतं. आज ना तिच्याकडे तिचा माहेर होतं ना सासर. माहेरच्या दारात उभे राहून मेघाजवळ पस्तावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. तर मंडळी, आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.